राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यात आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस याचबरोबर माजलगाव विधानसभेचे माजी आमदार असलेले रमेश अडसकर काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी दिवस हा आजचा सकाळचा उजाडलेला आहे. स्वभावाने जरी आमचा दादा फटकळ होता, परंतु मनाने मात्र त्याचे कित्येक पटीनं निर्मळ होते. त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे जरी क्षणिक वाईट वाटलं, परंतु ज्या माणसाला फटकळपणे बोलून पुढे वाटं लावलं त्याचा पाठीमागून फोन करून त्याचंच काम करणं हे दादांचा स्वभाव होता. आम्ही अतिशय दादांच्या जवळ राहिलो, अत्यंत जवळून दादांना आम्ही ओळखलं. परंतु दुर्दैवाने असं काही होईल हे स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं. कामाच्या बाबतीतही दादा आणि सगळ्याच बाबतीमध्ये दादा असणारा हा माणूस आज या ठिकाणी आमच्यातनं गेलाय. हे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. मी कोणत्या शब्दामध्ये बोलावं हे काही कळेना. मी भावपूर्ण श्रद्धांजली. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस समजायचा. जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं अचानकपणे आपल्याकडून निघून जाणं हे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी एक अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ज्या अजितदादानं ह्या महाराष्ट्रामध्ये हजारो नव्हे लाखो कार्यकर्ते त्यांनी घडवले. महाराष्ट्रातील मोठमोठ्या विकासाच्या योजना आणि अतिशय स्पष्ट वक्तेपणा असणारा हा माणूस आज आपल्यातून निघून गेल्यामुळं निश्चितच न भरून येणारी ही हानी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात कधी भरून येणार नाही.